आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील। सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाला सुरुवात केली जाईल। बजेटपूर्वी सरकारकडून आनंदाची बातमी। सर्व पद्धतीचे स्मार्टफोन स्वस्त होणार। मोबाईल पार्ट्सवरील आयात शुल्कात कपात करण्याची सरकारची घोषणा। लडाखच्या कागजंग भागातनं भारतीय मेंढपाळांना चीनी सैनिक हुसकावून लावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। कागजंग परिसरामध्ये कागजंग हा परिसर चीनचा असल्याचा सैनिकांचा दावा। संतप्त भारतीय मेंढपाळांकडून चीनी सैनिकांवरती दगडफेक। आज पहाटे छत्रपती संभाजीनगरच्या सिडको चौकात गॅसचा टँकर लीक झालाय। सिडको पुलाच्या कठड्याला टँकर जाऊन धडकल्यामुळे गॅस लीक झालाय। चहूबाजूने रस्ते बंद करण्यात आलेत आणि वाहतूक सुद्धा वळवण्यात आली आहे। थकीत वीज बिलामुळे महावितरणने अहमदनगर महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे पाणी उपसा बंद। विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास शहरात पाणी टंचाईची शक्यता। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती आज दुपारी 12 ते 2 दरम्यान ब्लॉक। मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक 2 तास बंद असेल। ठाणे बेलापूर रोडवरती कोपर खैरणे त्या ऐरोली दरम्यान वाहतूक कोंडी। बेलापूरवरनं ठाण्याकडे येणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा। राज्यातल्या रस्त्यांवरती 742 ठिकाणी अपघात स्थळं। त्यापैकी सर्वाधिक 511 अपघात स्थळं ही राष्ट्रीय महामार्गावर। महामार्ग पोलिसांची माहिती। अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील असून नागरिकांनीही योग्य काळजी घेण्याचं आवाहन। बदलापूर रेल्वे स्थानकात लिफ्ट आणि स्वयंचलित जिने आणि पादचारी पुलाची उभारणी करण्यासाठी फलाट क्रमांक 1 आणि 2 बंद केला जाईल। त्यामुळे बदलापूरवरनं सुटणाऱ्या लोकल नव्यानं उभारण्यात येणाऱ्या होम प्लॅटफॉर्मवरनं सोडल्या जातील। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील 70 गावांचा पाणी पुरवठा 15 ते 20 दिवसांपासून ठप्प। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा अनियमित कारभार। 44 गावं पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू करण्याची नागरिकांची मागणी। उद्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प। यंदाचं वर्ष निवडणुकांचं असल्यामुळे मुंबईकरांवरती कोणत्याही करवाढीचा बोजा पडणार नाही अशी अपेक्षा। सलग दुसऱ्या वर्षी नगरसेवकांच्या अनुपस्थितीतच हा अर्थसंकल्प सादर केला जाईल। आज उद्धव ठाकरेंचा रायगड जनसंवाद दौरा। रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये 5 सभा घेतल्या जाणार असल्याची माहिती। अलिबागच्या चौल इथे उद्धव ठाकरेंची पहिली सभा पार पडेल। माजी मंत्री सुभाष देसाईंकडून सभास्थळाची पाहणी। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातून दिला जाणारा मानाचा शिवसन्मान पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना 19 फेब्रुवारीला साताऱ्याच्या सैनिक स्कूल ग्राउंडवरती भव्य सोहळा पार पडेल। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या साताऱ्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रम स्थळाची उदयनराजेंकडून पाहणी। यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांची उपस्थिती। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक पवनराजे राळेभात यांचा भाजपत प्रवेश। अहमदनगरच्या चौंडी इथे राम शिंदेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांसह त्यांनी पक्षप्रवेश केला। पोलीस भरती 100% करण्यास वित्त विभागाची मंजुरी। राज्यात तब्बल 17,471 पोलिसांची भरती होणार, तर इतर विभागांना 50% पदांची भरती करण्याची मंजुरी। राज्यामध्ये आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या। अमितेश कुमार पुण्याचे नवे पोलीस आयुक्त, तर नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी रवींद्र सिंघल। जालन्याचे प्रभारी अधीक्षक शैलेश बलकवडे पुण्यामध्ये अप्पर पोलीस आयुक्तपदी। नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील यांची बदली। ठाण्याचे सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराडे यांची नाशिकच्या विशेष पोलीस निरीक्षकपदी बदली। शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अखेर अटक। गणेश मारणे आणि इतर 3 आरोपींना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। बीडमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन। महाविकास आघाडीमध्ये अजून वंचितचा समावेश नाही, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान। 2 फेब्रुवारीच्या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट करा, आंबेडकरांची महाविकास आघाडीकडे मागणी। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, आमदार संजय गायकवाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। नंदुरबारच्या तळोद्यामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून बॅनरबाजी।
भाजप नेत्यांवरती ईडीची कारवाई दाखवा आणि 1 लाखांचं बक्षीस मिळवा अशा आशयाचे बॅनर झळकले। कोरोना काळातल्या कामाबद्दल उद्धव ठाकरेंनी सत्कार केल्याचं सांगत शिवसेनेचे नेते राहुल कनाल यांनी ठाकरेंनी केलेल्या सत्काराचे फोटो दाखवले। खिचडी घोटाळ्यामध्ये नाव आलं तर आपण राजकारण सोडू असं म्हणत संजय राऊतांनी केलेल्या आरोपांनंतर राहुल कनाल यांनी टीकास्त्र सोडलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।